नमस्कार. माझे नाव ओमकार मधुकर पवार. मी 2020ची जी UPSC होती त्यात माझा 455 रँक होता आणि मला IPS सर्व्हिस अलोकेट झालेली. आणि आत्ता जी 2021ची जो रिझल्ट लागला त्यात 194 रँक आलेला आहे माझा आणि होपफुली IAS अलोकेट होईल. तर मी आज जे या क्षेत्रात नवीन येत आहेत त्यांच्यासोबत माझी बुक लिस्ट प्रिलिम्सची आणि मेन्सची आणि नवीन मुलांनी काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे प्रिलिम्ससाठी आणि मेन्ससाठी हे थोडंसं डिस्कस करणार आहे. तर आपण सगळ्यात पहिले हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रिलिम्सला जास्त बुक वाचले म्हणजे जास्त नॉलेज आलं किंवा प्रिलिम क्लिअर होईल असं होत नाही. असं म्हटलं जातं की 10 बुक्स एकदा वाचण्यापेक्षा एक बुक 10 वाचलं पाहिजे. तर माझी जी प्रिलिमची बुक लिस्ट होती मी ती आता बोर्डवर लिहितोय आणि ती अतिशय छोटी बुक लिस्ट होती. जेवढी मिनिमम ठेवता येईल तेवढी मी ठेवलेली आहे. तर सगळ्यात पहिले हिस्ट्री. जी मॉडर्न हिस्ट्री आहे तिला फक्त स्पेक्ट्रम इनफ आहे. मी दुसरा कोणताही सोर्स वाचला नव्हता. UPSCसाठी स्पेक्ट्रम त्याचीच खूप वेळा रिव्हिजन ही इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कल्चर. कल्चर हा मोस्ट डिफिकल्ट पार्ट समजला जातो कारण याच्यासाठी खूप वाचावं लागतं. पण याची जेवढी जास्त रिव्हिजन असेल, कल्चरचे 5 किंवा 6 क्वेश्चन येतात त्यातले 2 ते 3 आरामात टाकेल होऊ शकतात, बाकी 3 रँडम असू शकतात. तर कल्चरसाठीची माझी बुक लिस्ट. लुसंट GKचा जो एन्सेंटवाला पार्ट आहे लुसंट GKचा तो वाचला होता मी. त्यानंतर नवीन NCERT आहेत 4. आवर पास्ट 1, 2 आणि थीम्स इन इंडियन हिस्ट्री 1, 2. आणि त्या नितीन सिंघानिया जे बुक आहे ते मी सिलेक्टिव्हली वाचलेलं की कोणते डान्स फॉर्म्स किंवा आर्किटेक्चर आर्ट याचे राज्य त्यांचे स्पेसिफिकेशन्स हे एकदम सिलेक्टिव्हली मी नितीन सिंघानियामधून वाचलेलं. यानंतर जिओग्राफी. जिओग्राफीला एक रीडिंग 4 NCERT आहेत 11वी-12वीच्या त्याचं केलं पाहिजे. आणि एकदा बेसिक अंडरस्टँडिंग आल्यावर ज्या 11वीच्या आणि 12वीच्या 2 NCERT आहेत. एक आहे जिओग्राफीबरोबर 11वीची. फिजिकल जिओग्राफीवरती NCERT आहे आणि दुसरी आहे 11वीचीच इंडिया फिजिकल. याची रिव्हिजन खूप वेळा झाली पाहिजे. आणि तिसरा आहे GC लिओनचा जो फर्स्ट पार्ट आहे, पहिले 108 पेजेस आहेत ते व्यवस्थित वाचून झाले पाहिजेत. आणि क्लायमेटचा जो सेकंड पार्ट आहे त्याचा एक जस्ट ओव्हरव्ह्यू आपण घेतला पाहिजे. त्यानंतर इकॉनॉमी. इकॉनॉमिक्सच्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगसाठी मी मृणालचे जे व्हिडिओ आहेत यूट्यूबवरचे ते पाहिले होते की माझ्या कन्सेप्ट पूर्णपणे व्यवस्थित अंडरस्टँड व्हावा. 2017ची प्लेलिस्ट आहे त्याच्यात मला वाटते 54 व्हिडिओ आहेत. तर ते तुम्ही बघितले कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगसाठी तर ते चांगलं राहील. हे सगळे फ्रीली अवेलेबल आहेत. आणि त्यानंतर मी थोडं मराठीतून करत होतो इकॉनॉमिक्स, मग त्याच्यासाठी मी देसलेतूनच पूर्ण UPSCचं पण इकॉनॉमिक्स केलेलं आहे. तर आपण श्रीराम IAS मधून पण करू शकतो जे इंग्लिशमध्ये करणार आहेत. पण दोन्हीपैकी एकच, दोन्ही सोर्सेस नको. यानंतर एन्व्हायरमेंट.
एन्व्हायरमेंटसाठी एकच बुक आहे, त्याची मल्टिपल रिव्हिजन झाली पाहिजे, म्हणजे शंकर आहेस. त्यानंतर पॉलिटीसाठी मी लक्ष्मीकांत वाचलेलं, दुसरं कोणतंही बुक वाचायची गरज नाही आहे. आणि सायन्स अँड टेकसाठी, तर सायन्स टेकसाठी मुलं हे चूक करतात की UPSCचं जर आपण प्रिलिम्सचे पेपर पाहिले तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर जास्त विचारला जातो. कोर सायन्स फार एखादा किंवा 2 क्वेश्चन, सो जास्त त्याच्यावर फोकस करण्यात अर्थ नाही आहे. पण टेक्नॉलॉजीचा पार्ट आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा करंट इव्हेंटचे जे विजन 365 असतं किंवा कुठलेही मॅगझिन असतात त्यातून कव्हर करू शकतो. मग आता इथून राहिलं करंट इव्हेंट. तर आपण असं करू शकतो, मी असं केलेलं की कोणतंही मॅगझिन आपण घेऊ शकतो. मी विजन 365चे प्रिलिम्सचं जे यायचे अपडेट्स म्हणजे PT 365 ते वाचलेलं, पण ते पूर्णपणे सिलेक्टिव्ह वाचलेलं, पूर्ण वाचलं नव्हतं. जे इम्पॉर्टंट टॉपिक वाटत आहेत आणि आपल्याला केव्हा कळतं कोणता टॉपिक इम्पॉर्टंट आहे, जेव्हा आपण प्रिव्हियस इयरचे 5 इयरचे क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करतो. तर कोणतंही एक मॅगझिन, पण त्याची कमीत कमी 5 ते 6 वेळा रिव्हिजन, हा माझा फॉर्म्युला असायचा. जर रिव्हिजन झाली नाही तर प्रिलिम्सला मेन टायमिंगला ते आठवत नाही. मग कोणतंही एक मॅगझिन घ्या. मी विजनचं PT 365 वाचायचो, पण खूपच सिलेक्टिव्ह वाचायचो. तर हे झाले माझे प्रिलिम्सचे सोर्सेस. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट 2 गोष्टी आहेत प्रिलिम्स निघण्यासाठी. एक म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स. गेल्या 5 वर्षातले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आपल्याला तोंडपाठ पाहिजेत की काय लॉजिक आहे, कोणतं विचारलं आहे, कोणते ॲस्पेक्ट विचारले आहेत, कोणत्या फॅक्ट विचारल्यात. हे जेव्हा आपण व्यवस्थित ॲनालाइज करू तेव्हाच प्रिलिम्सचा आपल्याला ट्रेंड कळतो, नाहीतर कितीही वाचून काही फायदा होत नाही. तर मी गेले 5 वर्षाचे तर मिनिमम 5 ते 6 वर्षाचे UPSCचे प्रिलिम्सचे पेपर आपण व्यवस्थित ॲनालिसिस केलं पाहिजे. मग बेसिकली याच्यासाठी मला पण ही गोष्ट काही माहीत नव्हती, नंतर मला कळाली. तर एक यूट्यूबवर चॅनल आहे हार्डवर्किंग ह्युमन. हे एक IS सर आहेत आणि त्यांनी ॲनालिसिस व्यवस्थित केलं आहे की UPSCला काय अपेक्षित आहेत, UPSCचे ट्रिक काय आहेत, UPSCचं लॉजिक काय. तर हे व्हिडिओ मी कमीत कमी 3 ते 4 वेळा पाहिले होते आणि याचा मला प्रचंड फायदा प्रिलिम्सला झाला की जरी आपल्याला माहीत नसेल एखादी गोष्ट तरी लॉजिक बिल्ड करून इलिमिनेशन करून आन्सर कसं काढायचं. तर हा झाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन. आणि दुसरं झालं जे मॉक टेस्ट असतात, मॉक टेस्ट. युजली मी PDF डाउनलोड करायचो ज्या फ्रीमध्ये अवेलेबल आहेत, विजनच्या असतील, फोरमच्या असतील, कोणत्याही. आणि बेसिकली जर तुम्ही पहिल्यांदा देत असाल, पहिला अटेम्प्ट असेल, दुसरा अटेम्प्ट असेल, तर कमीत कमी 40 मॉक टेस्ट तुमच्या सोडवून झाल्या पाहिजेत नवीन लोकांसाठी तरी. ह्या झेरॉक्स सेंटरवर फ्रीमध्ये मिळतात किंवा इंटरनेटवर PDF फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. ते सिरीज लावावी अशी गोष्ट नाही आहे. सो बेसिकली हे आणि आता राहिले CSAT. CSATचं एक केलं पाहिजे की प्रिव्हियस इयर्सचे 6 वर्षाचे तरी 6 ते 7 वर्षाचे क्वेश्चन पेपर सोडवले पाहिजे. ज्यांचं CSAT वीक आहे त्यांनी मग ते सोडून ॲनालिसिस केलं पाहिजे की माझं चुकतं आहे काय, कॉम्प्रिहेन्शन चुकतं आहे की ॲप्टिट्यूड चुकतं आहे. मग ॲप्टिट्यूडमध्ये क्वांटिटेटिव्ह चुकतं आहे की लॉजिकल रिजनिंग चुकतं आहे. मग क्वांट चुकत असेल तर कोणता चुकतं आहे की रेशो चुकतं आहेत, एव्हरेज चुकतं आहे, प्रोबॅबिलिटी चुकतं आहे, किंवा कॉम्प्रिहेन्शनमध्ये कोणत्या प्रकारचे पॅसेज चुकत आहेत, सायन्सवाले चुकत आहेत की जे फिलॉसॉफिकल आहे ते चुकत आहेत. तर बेसिकली CSAT इम्प्रूव्ह करायचा हाच मार्ग आहे की प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनची भरपूर प्रॅक्टिस करणे आणि ते इंटरनलाइज करणे. तर CSATची माझी ही स्ट्रॅटेजी होती. CSATला इग्नोर करून अजिबात चालणार नाही आहे, कारण अगदी यावर्षीचा पेपर पाहिला तरी CSATमुळं खूप असं गोष्टी अनसर्टन राहत आहेत. CSATला अजिबात इग्नोर नाही केले पाहिजे. आणि दुसरं अभ्यासाची माझी अशी स्ट्रॅटेजी होती की दिवसाचे 2 स्लॉट करायचो मी प्रिलिम्ससाठी आणि एका स्लॉटमध्ये एक सब्जेक्ट, त्यानंतर त्याच्यावरचे 100 ते
100 MCQ, दुसऱ्या स्लॉटमध्ये दिवसाच्या दुसरा सब्जेक्ट आणि त्याच्यावरचे 100 MCQ. मग असं माझी प्रॅक्टिस पण व्हायची आणि अभ्यास पण व्यवस्थित व्हायचा. तर प्रिलिमसाठी आपण ही स्ट्रॅटेजी करू शकतो. दुसरं की आर्ट अँड कल्चर ज्या फॅक्ट आहेत किंवा मॅपिंग आहे, अजून जिओग्राफीला मॅप राहिलं, मॅपिंग व्यवस्थित केलं पाहिजे. म्हणजे रोज प्रिलिमच्या आधी महिनाभर रोज 15 मिनटं तरी आपण ॲटलास बघितलं पाहिजे आणि मॅपिंगचे व्हिडिओज बघितले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला मॅपिंगवरचे एक जे 2-3 क्वेश्चन येतात ते इझिली टॅकल होता आले पाहिजेत. आता आपण मेन्सच्या स्ट्रॅटेजीकडे वळूया. जी प्रिलिम आपली निघते यावेळी म्हणजे आपलं नॉलेज चांगलं असतं. मग मेन्सला बुकलिस्ट मिनिममच ठेवायची, बुकलिस्ट वाढवायची नाही, असं माझी स्वतःची स्ट्रॅटेजी होती. तर हे जे मी बुक्स सांगेन प्रिलिमचे सगळे बुक्स सब्जेक्ट वाईज, प्लस मी आता हे ॲडिशनल बुक्स सांगेन. आता एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतो की आपण स्टॅटिक करत नाही मेन्ससाठी. म्हणजे बऱ्यापैकी इथं होतं पुण्यात की आपलं करंटवर जास्त भर देतो पण स्टॅटिकवर नाही. तर मी काय केलं, स्टॅटिकसाठी माझ्या स्वतःच्या नोट्स नव्हत्या मी काढल्या, पण एक सर आहेत त्यांचं नाव लिहितो मी आता, त्यांनी स्टॅटिकच्या खूप सुंदर आणि सोफिस्टिकेटेड नोट्स काढले आहेत. तर मी दोन्ही अटेम्प्टला ज्या क्लिअर झालो त्या दोन्हीच त्याच नोट्स फॉलो केलेल्या. ऋषिकेश रेड्डी सर आहेत जे आय थिंक 2017 बॅचचे IAS आहेत, तर त्यांनी कंपाईल केलेल्या त्या नोट्स आपणाला विजनच्या वेबसाईटवर मिळतील. इनसाईटच्या वेबसाईटवर आहेत. अगदी सिलेबसच्या पॉईंटप्रमाणे त्यांनी नोट्स दिलेल्या आहेत. त्या जर बाय हार्ट केल्या तर त्याचा खूप आणि प्रचंड फायदा, त्यात केस स्टडीज आहेत, भरपूर गोष्टी आहेत, त्याचा फायदा एक्झाम्पल आपण डायरेक्टली एक्झाममध्ये कोट करू शकतो. आणि दुसरं राहिलं करंट इव्हेंट. तर करंट इव्हेंटसाठी मी तेच मेन्सचे 365 घ्यायचो. प्रिव्हियस 5 इयर्सचे क्वेश्चन पेपर मी बघायचो की कोणत्या प्रकारचं करंट विचारलं जातं. मग त्यातून एक असं अनालाइज झालं की मेन इव्हेंट विचारले जातात, मायक्रो डिटेल्समध्ये फिरण्याची गरज नाही आहे. मग विजनचं 365 घ्यायचो मी, इंडेक्स पाहायचो आणि मला जे मेन इव्हेंट वाटत आहेत ते मी टिकमार्क करून फक्त तेवढंच वाचायचो. कारण असं आहे की त्या कुठल्याही मॅगझिनमध्ये खूप फापट पसारा पण खूप दिलेला असतो, तो एवढा कामाचा नसतो. एकदम सिलेक्टिव्ह त्याचं वाचन केलं तर त्याचा फायदा राहतो. पण हे तेव्हाच फायद्यात राहील जेव्हा तुम्हाला माहीत असेल की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काय आहेत, तर त्यानंतर याचा फायदा होतो. या 2च गोष्टी मी केल्या. आणि GS4साठी तर ज्या नोट्स आहेत त्याच्या सोसायटी कवर होते, इंटरनल सिक्युरिटी कवर होते, गव्हर्नन्स कवर होतो, जे सगळे स्टॅटिक सब्जेक्ट आहेत ते कवर सरांच्या नोट्समधून होतात. GS4साठी मी जो सिलेबसचे पॉईंट आहेत त्याच्या नोट्स काढलेल्या, नोट्स इन द सेन्स की सिलेबसचा पॉईंट, त्याची डेफिनेशन, पर्सनल एक्झाम्पल आणि बाकीचे एक्झाम्पल, एवढंच मी अशा माझ्या स्वतःच्या 10-20 पेजेसच्या नोट्स काढलेल्या. आणि त्यामुळं रिव्हिजनसाठी मला सोपं गेलं ते. आणि त्याच्यासोबतच डायग्रॅमसाठी मी मुदित जैन सरांचं बुक आहे इथिक्सचं, त्याच्यातली डायग्रॅम करून गेलेलो आणि त्याच्यातलं एक्झाम्पल पण मी माझ्या नोट्समध्ये घेतलेलं. सो बेसिकली एवढे मिनिमम सोर्सेसच मी ठेवलेले. ह्या नोट्स साधारणतः 300 पेजेसच्या असतील, 300-350 पेजेसच्या. ह्याच व्यवस्थित केल्या तर एक चांगली आयडिया येऊन जाईल. दुसरं, न्यूजपेपरसाठी तुम्ही एक न्यूजपेपर डेली वाचू शकता, तो वाचलाच पाहिजे. आणि तो झाल्यानंतर जरी आपल्याला अंडरस्टँडिंग नाही झालं की काय विचारलं किंवा UPSCला काय अपेक्षित आहे, तर कोणत्याही एका पब्लिकेशनचं एक न्यूज ॲनालिसिस असतं, रोज संध्याकाळी ते टाकतात. मग कोणतंही असेल, बायजूज असेल किंवा अजून कुठलं मी बायजूजचं पाहायचो, तर ते हेल्पफुल राहतं एक अंडरस्टँडिंगसाठी आणि करंट इव्हेंटसाठी. हे एवढेच मी सोर्सेस वाले, याच्या पलीकडे गेलेलो नाही आहे. मेन्ससाठी पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की मेन्स ही नॉलेजची एक्झाम नाही आहे, ही अप्रोचची एक्झाम आहे. मेन्सला तुमचा अप्रोच कसा आहे हे इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी ना मी प्रिव्हियस इयरचे परत एकदा हीच एक्सरसाइज करायची. मी GSसाठी कोणतीही टेस्ट सिरीज लावली नव्हती, GSसाठी कोणतीही टेस्ट सिरीज नव्हती लावली. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर आहेत, ते मी 5 वर्षाचे सोडवलेले, 4 वर्षाचे सोडवलेले, ते 3दा-4दा सोडवलेले. की पहिल्यांदा मी आन्सर काय लिहितो, त्यात माझा अप्रोच कसा आहे,
दुसऱ्यांदा लिहिलं आहे, तिसऱ्यांदा लिहिलं आहे. तर रोज असे मी 5-7 क्वेश्चन लिहायचो आणि स्वतःच इव्हॅल्युएट करायचो. तर बेसिकली आता इव्हॅल्युएशन कोणत्या रेफरन्सवर केलं पाहिजे, तर एक मुदित जैन सर आहेत, ते पण IAS आहेत. तर त्यांची मेन्स आन्सर रायटिंग स्ट्रॅटेजी मी जशीच्या तशी फॉलो केली 100%. एक पॉईंटचा पण मी माझ्याचा चेंज नव्हता केला. हे सगळं यूट्यूबवर अवेलेबल आहे. मग मुदित जैन सरांनी काही रेफरन्स पॉईंट दिलेत की आपल्या आन्सरमध्ये ह्या 7-8 गोष्टी असल्या पाहिजे. इंट्रोडक्शन असली पाहिजे, डायग्राम असली पाहिजे, इंडायसिस असले पाहिजे, रिपोर्ट असले पाहिजे, फॅक्ट असली पाहिजे, कन्क्ल्युजन कसं केलं पाहिजे, वे हेड. तर मी क्वेश्चन लिहायचो आणि त्यांचे जे रेफरन्स पॉईंट दिलेत त्याच्यावर मी जज करायचं होतंच की हां, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आन्सरमध्ये आल्यात का नाहीत. तर नेक्स्ट टाईम आन्सर लिहिताना माहीत ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. याचा मला प्रचंड फायदा झाला. कोणतीही टेस्ट सिरीज असं मॅच करू शकत नाही. जेव्हा तुम्ही सेल्फ इव्हॅल्युएशन करता तेव्हा जी इम्प्रूव्हमेंट होते ती कोणत्याही टेस्ट सिरीज येत नाही. त्यामुळे GSला कुठलीही टेस्ट सिरीज नव्हती लावली मी. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि या सरांची जी स्ट्रॅटेजी आहे तीच फॉलो केलेली. आणि दुसरे आन्सर रायटिंगबद्दल की तुम्ही दिवसाला ॲटलिस्ट म्हणजे मी 5 ते 6 आन्सर लिहायचो आणि कधी 2 आठवड्यातून एकदा म्हणजे पूर्ण वेळ बसून 1 तास लिहिता येते का याची प्रॅक्टिस करायचो. आता मला माझी स्ट्रेंथ माहीत होती की मला पेपर कवर होतो त्यामुळे मी कधीच असं बसून 3 तास लिहिला नाही. प्रत्येकानं आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेस अनालाइज करा. ज्यांचे पेपर कवर होत नाही आहेत त्यांनी प्रयत्न करा की 3 तास बसूनच केलं पाहिजे. हे झालं GSसाठी. आता ऑप्शनलसाठी तर माझा ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स होता. ऑप्शनलसाठी आपल्याला इन डेप्थ नॉलेज लागतं. GSमध्ये नॉलेज नसेल, अप्रोच असेल तरी मार्क चांगले येतात आणि ऑप्शनलमध्ये नॉलेज लागतं. तर माझा PSIR ऑप्शनल होता. तर मी शुभ्रारंजन मॅडमच्या पहिल्यांदा बेसिक बुक्स वाचलेले एकदा रीडिंग केलेलं, जसं की जे रेफरन्स बुक आहेत, गॉबा आहेत किंवा बाकीचे आहेत ते. पण त्यानंतर मी शुभ्रारंजन मॅडमच्या ज्या नोट्स होत्या हँड रिटन त्या विकत घेतल्या आणि त्या व्यवस्थित वाचल्या शुभ्रारंजन मॅडमच्या. म्हणजे ऑप्शनलला आपल्याला एक्झामला पेपरला बसायच्या आधी तुम्हाला तुमचं जे ऑप्शनलचं म्हटलं कमीत कमी 5 वेळा तरी वाचून झालं पाहिजे. आणि याच्यासोबतच तुकाराम सर आहेत युनिक अकॅडमीचे, त्यांचं जे रेफरन्स मटेरियल होतं क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये आलेलं आहे, तर ते वाचलेलं मी व्हॅल्यू ॲडिशनसाठी. आणि जनरली काय होतं, करंट इव्हेंट असतं IRचं. तर शुभ्रारंजन मॅडम एक्झामच्या 1 महिना आधी करंट इव्हेंट देतात IRचं PSI रिलेटेड. तर मी कुठूनही न वाचता मग मी 1 महिन्यापूर्वी फक्त ते घेऊन वाचायचो. हे क्रॅश कोर्समध्ये याच्या PDF फ्रीली अवेलेबल असतात. ते मेन्सच्या साधारणतः 15 ते 20 दिवस आधी येतं. बेसिकली ऑप्शनलला पण मी असा मिनिमम अप्रोच ठेवलेला. ऑप्शनलला टेस्ट लिहाव्या लागतात, ऑप्शनलला व्यवस्थित लिहावं लागतं. त्यामुळे ऑप्शनलला मी पेपर लिहायचो आणि तुकाराम सरांकडे चेक करायला द्यायचो. तर मग ऑप्शनलला आपण पेपर लिहिले पाहिजेत. आणि राहिला आता एसे. एसेला एक आपली स्ट्रेंथ ओळखली पाहिजे. एसे आपला कसा आहे, तर मग मी दर आठवड्याला एक एसे लिहायचो आणि तो माझ्या मित्रांना चेक करायला द्यायचो किंवा सरांना चेक करायला द्यायचो. जे माझ्या ओळखीचे आहेत, मला वाटतं की यांनी माझा एसे चेक केला पाहिजे, तर त्यांना चेक करायला द्यायचो. आणि प्रत्येकानं आपली स्टाईल डिफाईन केली पाहिजे. आता काही लोकांना कोट्स खूप सुंदर कोट करू शकतात, तर मला कोट्स लक्षात राहत नाही. तर माझी स्ट्रॅटेजी वेगळी असायची की जेवढं सिम्पल लिहिता येईल तेवढं लिहिता आलं पाहिजे. एका पेजमध्ये पॅरेग्राफ 3-4 पॅरेग्राफ करता आले पाहिजेत. तो सब्जेक्ट आपल्याला अंडरस्टँडिंग झाले का नाही ते इंट्रोडक्शनमध्ये समजलं पाहिजे. सो बेसिकली मी असं करायचो की स्टोरीनं सुरुवात करायचो आणि स्टोरीनं एंड करायचो. मग 2 एसे म्हणजे IPS झालं त्यावेळेसचे यावेळेसचे पण मी तसेच केले आहेत. तर एसेसाठी प्रत्येकानं आपली पर्सनल स्ट्रॅटेजी बनवा. वर्ड लिमिट मेंटेन करा. 1.5 तासात आपलं स्ट्रक्चर बनवून होते काय पहा. एसे हा पूर्ण रायटिंग प्रॅक्टिसचाच भाग आहे. जेव्हा आपण GS आणि ऑप्शनल वाचतो तेव्हा एसेची तयारी आपली ऑटोमॅटिक झालेली असते. एसेसाठी दुसरं काहीही करायची गरज नाही. फार तर आपण जे प्रिव्हियस इयर टॉपर्स आहेत त्यांचे एसे वाचू शकतो. आणि ही तर माझी पूर्ण बुक लिस्ट होती. आणि फायनली मी एवढंच सांगेन की ह्या जे मी यूट्यूबचे चॅनल सांगितले, नोट्स सांगितले किंवा अगदी प्रिलिम्स 360 सगळं फ्रीली अवेलेबल आहे. कुठंही क्लास लावायची गरज नाही आहे या सगळ्या गोष्टींसाठी. स्वतःवर विश्वास ठेवा
आणि जर लागेलच तर ऑप्शनलला आपण पेपर लिहू शकतो. तिथं पण क्रॅश कोर्स लावा किंवा लेक्चरला जाऊन बसावं असं काही नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या लिस्ट पूर्ण यूट्यूबवर पण अवेलेबल आहे, सगळा गायडन्स अवेलेबल आहे. आपण तो व्यवस्थित फॉलो केला पाहिजे. मी एवढंच बोलतो मी. थँक्यू, धन्यवाद.